ड्रीमी डायरीज विथ श्रावणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अळूची वडी। ती जी पद्धत आहे ती माझ्या सासूबाईंची आहे। त्यांची पद्धत जरा वेगळी आहे, माझी पद्धत जरा वेगळी आहे। माझं कसं गाव जे घाटावरचं असल्यामुळे आणि त्यांचं नगरकडे असल्यामुळे दोघी पद्धतीमध्ये खूप फरक असल्यामुळे ते मिक्सरमध्ये काहीतरी कुठलं तरी वाटप रेडी करतात आहे। ते आपण साहित्य आधी बघून घेऊया आणि पुढच्या रेसिपीला कंटिन्यू ठेवूया। बोला। आलं, लसूण, हिरवी मिरची, गूळ, चिंच, जिरी, ओवा हे सगळं मिक्सरमध्ये वाटायचं। मीठ, इकडे बघू शकता तुम्ही आपला मिक्सरमधलं जे ग्रेव्ही आपण जी साहित्य बोललो होतो ते एकदम रेडी आहे। आता त्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहे। बेसन आणि तांदळाचं पीठ, बेसन आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आणि मग ते अळूच्या पानांना लावायला रेडी होणार ते मिश्रण। एका टोपामध्ये थोडंसं आधी आम्ही पाणी घेतलं आहे खालती, त्याच्यानंतर आमचं बेसन आहे, तांदळाचं पीठ अंदाजे 2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि सगळं मिक्स करायचं आहे। ते जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं साहित्य आहे आपण ते त्याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। चिंच त्याच्यामध्येच आम्ही वाटली आहे, कारण का अळूच्या पाण्याचं जरा जो खवखवाट असतो त्याच्यामुळे ते चिंच टाकल्यामुळे ते खवखवणार नाही तुमच्या घशाला। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंच, ओवा वगैरे जे आहे त्याच्यामुळे घसा खवखवण्याचे चान्सेस खूप कमी असतात, म्हणून आम्ही चिंच त्याच्यामध्येच ॲड करतो। तोपर्यंत मी इकडे अळूची पानं जी आहेत ती धुवून घेते। धुवून पुसून त्याच्यानंतर ते लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या मोडून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे ते ना जेव्हा आपण अळूची वडी फोल्ड करणार ना रोल टाईप ते इझिली होणार। त्याच्यामुळे आपण आधी हे धुवून घेऊया। अळूची पानं आपली धुवून झाली आहे, आता ती आपण पुसून घेऊया आधी। हलक्या हाताने पुसायची आहेत, नाहीतर ती तुटतात, फाटतात ती पानं, खूप नाजूक असतात। लाटण्याच्या साहाय्याने आपण ती जी अळूची पानं आहेत ती लाटून घेतोय। त्याच्या शिरा आहेत ज्या त्या मोडून घ्यायच्या अशा। आज हर्ष नाही आहेत घरी, त्याच्यामुळे आम्ही आमचाच व्हिडिओ शूट करतोय। नेहमी ते आपल्याला हेल्प करतात। एकीकडे जेवणाची तयारी चालू आहे आमची। आज संध्याकाळी उपास असल्यामुळे मला संध्याकाळी कंटाळा येतो। एकावर एक थापून अळूवडीचा रोल बनवला जातो, बघू शकता तुम्ही। ॲटलिस्ट एका अळूवडीमध्ये 4 ते 5 पानं घ्यावी, मोठे असतील तर। लहान असतील तर 7-8 पानं घ्यावी लागतात, मगच तो रोल तयार होतो। आणि छोट्या आकाराचे रोल बनवा, कारण का मग ते शिजायला खूप इझी जातं, नाहीतर मग आतमध्ये कच्चं राहणार तुमचं। आमची मोठी पानं आहेत त्याच्यामुळे आम्ही 4 घेतलेत पानं फक्त। आणि आता आई त्याचा रोल बनवून दाखवतील। दोन्ही साईडने असे फोल्ड करायचं आहे, ते फोल्ड करायचं,
त्यालाही मिश्रण लावायचं आहे आणि खालच्या बाजूलाही आतून फोल्ड करून असा त्याचा रोल बनवायचा आहे. जेवढं जास्त मिश्रण लावणार तेवढं तुमचं चवीमध्ये फरक पडतो, नाहीतर फक्त पानच लागेल तुम्हाला. रोल रेडी झालाय. आता हा स्टीमसाठी ठेवलाय बघा. असेच बाकीचे रोल आम्ही तयार करून घेतो आणि तुम्हाला शिजल्यावरती दाखवतो. इकडे आम्ही कढईमध्ये पाणी ठेवलंय, कारण का त्या अळूवडीला आपण स्टीम करून घेणार आहोत. ती त्याच्यावरती ही चाळण आहे, तेल लावून घेतलं आईने. आणि इकडे आपली सुरुवात झाली आहे अळूवडीला जे आपण मिश्रण बनवलं होतं ते लावायला. पाणी नाही टाकलं त्याच्यामध्ये. जे मिक्सरमध्ये वाटताना घेतलं होतं पाणी तेवढंच आहे, त्याच्यामध्येच आपण आपलं हे घेतलेलं आहे अळूवडीचं. बारीक केलं टाका ते. आता त्याला डार्क करायचं. त्याची गरम गरम आपण गरम म्हणतो. तळून झाली आपली वडी, आता खाण्यासाठी रेडी. अळूवड्या करून झालेल्या आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी ट्राय करू शकता. युनिक रेसिपी आहे नेहमीपेक्षा. आणि तुम्हाला आमची रेसिपी आजची कशी वाटली नक्की काय कमेंट करून घालता? सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या, शेअर करा भरपूर जणांमध्ये आमचं चॅनल, आणि लाईक करा आमचे व्हिडिओ. आळूवडी रेसिपी तर तुम्हाला सांगितली ना, आळूवडी रेसिपी. मग आता बघा, टेस्ट करा, पाहिजे तर घरी करून बघा. अजून खूप रेसिपी येणार आहे तुम्हाला दाखवायला. मेथीचे लाडू, तिळाचे लाडू, अजून भरपूर काहीतरी आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब Subscribe करा, करायला like अजिबात करा. विसरू नका. व्हिडिओ पूर्ण एंडिंग पर्यंत बघा. टेक केअर.